हॅलो नमस्ते, वेलकम टू KNB फॅमिली. तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, आज आहे होळी आणि होळीचा ॲक्च्युली मला भरपूर दिवस झाले ना ब्लॉग वगैरे टाकता आले नाही. सो मी भरपूर दिवसांनी ब्लॉग जो आहे तो मस्तपैकी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. माझ्याकडे भरपूर सारे ब्लॉग्स पेंडिंग आहेत, पण सध्या माझ्याकडे थोडे मध्ये जे आहे ना तब्येत ठीक नव्हती. सो त्याच्यामुळे जे आहे ना बरेच माझे ब्लॉग जे आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर केले नव्हते. सो आता परत एकदा पुन्हा आपण ब्लॉगची सुरुवात करणार आहोत. आणि बघा, मी तुम्हाला होळीचा ब्लॉग जो आहे ना मला शेअर करायचा होता, सो तुमच्यासोबत केलेला आहे. आणि बघा, सकाळी सकाळी धुलीवंदनच्या दिवशी ना इकडे विरूचं बघा कसं चालू होतं. विरूचे पप्पा आणि विरू दोघं जण जे आहेत त्याचे फ्रेंड्सला खाली मस्तपैकी कलर लावण्यासाठी आणि बलून्स वगैरे भरून घेऊन चालले होते. तर इतके उत्साह होता विरूला. वर्षभर जो आहे ना तो होळीची वाट बघत होता. त्याला खूपच होळी आवडते आणि स्पेशली म्हणजे तो धुलीवंदनमध्ये कलर्स वगैरे खायला खूप खूप आवडतात. तर बघा, ही आमच्या विरूची आहे पिचकारी आणि त्याच्याकडे आधी ऑलरेडी एक पिचकारी घेतली होती, पण त्याला अजून एक हवी होती. तर बघा, आम्ही परत रात्री जाऊन जे आहे ना पिचकारी आणली होती. आणि बघा, एक आईकडे होती तिकडे गेल्यावर खेळायला आणि एक इकडे आल्यावर खेळायला, अशी याची मज्जा होती. तर बघा, खूप छान असं मस्तपैकी रेडी झालेला आहे आणि निघाला आहे खाली. आणि त्याच्या पप्पाच्यांना त्याला बादली भर कलर भरून दिलेला आहे आणि ते सोबत घेऊन चाललेले आहेत त्याच्या, आणि त्याला खाली नेऊन देणार आहेत. आणि बघा, इतके सारे लहान मुलं खेळत होते ना, मला तर बघून मला माझे लहानपणीचे दिवस आठवले. आपण पण किती मस्ती मज्जा करायचो. आणि आता असं होतं ना की आपली मुलं करतात ना ते बघूनच आपल्याला आनंद वाटतो आणि आपल्याला परत असं वाटतं की आता कशाला घर घाण करायचं वगैरे. आणि जेव्हा आपण लहानपणी घर घाण करायचं तेव्हा आता कळतं की आई झाल्यावरती आपलं किती सारं घर साफ करावं लागतं, मेहनत करावी लागते. आणि इकडे मस्त खाली विरा जो आहे ना एन्जॉय करत होता. आणि मी जे आहे ना माझ्या घरातली सगळी कामं आवरून घेत होती, कारण की मला आपल्या महिलांचं कसं असतं ना की पटापट सगळी कामं आवरायची वगैरे. आणि सुट्टी म्हटलं ना की चार जास्तीची कामं आपल्या डोक्यात असतात, हे करायचं ते करायचं. आणि असंच माझं आज काहीतरी जे आहे ना डोक्यामध्ये होतं. सो मी तुमच्यासोबत शेअर करते. तर इकडे माझी कामं आवरेपर्यंत ना विरू आला होता खाली खेळून आणि इतकं पूर्ण अंग घाण करून आला होता. त्याच्या पप्पाने त्याला छान अशी आंघोळ घातली. आणि हा बघा, आता हा जो ना रेनकोट ठेवायचा पाऊच होता, तर आता पावसाळा तर गेला आहे आणि माझा रेनकोट खराब झाला होता. सो मी तो फेकून दिला. आणि ह्याचा जो पाऊच आहे ना, मी आपण जे भाजीपाला वगैरे आणतो त्या प्लास्टिकच्या पिशव्या वगैरे असतात ना त्या मी ह्याच्यामध्ये भरून ठेवल्या, जेणेकरून आणि तिथे अडकवून ठेवल्या. म्हणजे मला जेव्हा किंवा कशाला एखादी पिशवी वगैरे हवी असेल ना तर त्याचा छान असं त्यातून काढून घेता येईल आणि इकडे तिकडे पिशव्या पसरणार नाहीत, पसारा होणार नाही आणि छान असं घर ऑर्गनाइज दिसेल. अशा पद्धतीने मी ह्या पाऊचचा जो आहे ना फेकून न देता छान असा उपयोग केलेला आहे. आणि आता हा कोपरा बघा, माझ्या बेसिनच्या वरचा हा कोपरा आहे. याच्यावरती मी थोडेसे माझे चहाचे कप्स वगैरे किंवा बाकीचे छोट्या मोठ्या वस्तू, चमचे वगैरे सगळं असं काही ठेवत असते. आणि आज जो मला हा कोपरा पूर्ण क्लीन करून घ्यायचा होता. आता सुट्टी म्हटलं की आपल्या महिलांचं असंच असतं की आपण आज हे सफाई करायची आहे, ती सफाई करायची आहे, असं आपल्या कंटिन्यू डोक्यात चालत होतं. आणि आज माझं होतं की म्हटलं चला हा जो किचनचा कोपरा आहे ना आज पूर्ण क्लीनच करून घेऊया, जेणेकरून 1-1.5 तास तर मला लागणारे माहिती होतं, कारण छोट्या छोट्या गोष्टी वगैरे होत्या त्याच्यामध्ये, त्यासुद्धा मला स्वच्छ क्लीन करून घ्यायच्या होत्या. तर इकडे जे आहे ना माझी मस्तपैकी तयारी चालू होती. आणि एक साईडला मी जेवण वगैरे बनवून सगळं किचन जे आहे ना आवरून घेतलं आधी, जेणेकरून इकडे खाली पसारा झाला तरी मला नंतर व्यवस्थित आवरता येईल. आणि जेवणाला सुद्धा नंतर मग इतका कंटाळा येतो, आधी साफसफाई केली तर म्हटलं आधी किचनमधली जेवढी कामं आहेत जेवणाची वगैरे, जेवण बनवायचं सगळं काही बनवून घेतलं आणि मग जे आहे ना क्लिनिंगला सुरुवात केली. आता जिथे मी जे हे मनी प्लांट ठेवते ना तिथे मी चहाचे कप्स असे एकावर एक छान असे वरती मांडून ठेवले होते. पण यावेळेस म्हटलं चला काहीतरी वेगळं करूया. आणि हे 2 मनी प्लांट जे आहेत ते मी विंडोवरती ठेवले होते. ते म्हटलं चला आता छान अशा किचनमध्ये ठेवूया, जेणेकरून किचन जे आहे ना छान असं ऑर्गनाइज दिसेल आणि खूप सुंदर असं दिसणार आहे. आणि ग्रीनरी छान असं किचनमध्ये झाडं वगैरे असली ना अजून खूप छान वाटतं आणि खूप सुंदर दिसतं. सो ही जी 2 मनी प्लांट होती ना ती मी त्या अशा पद्धतीने ठेवलेली आहेत.
आणि इकडचा बघा सगळं पसरा आवडला आणि हे जे चहाचे कप होते तिकडे होते. सो आता मी ही जे आहेत ना दुसरीकडे ठेवणार आहे, कारण की कसं होतं ना, हे जास्त यूज पण होत नाही आहेत सध्या माझ्याकडून आणि त्याच्यावरती खूप सारी धूळ पडते आणि खूप दरवेळेस ते घासत बसावे लागतात आणि ह्याच्यामुळे त्याच्यावरती खूप शाईन आहे, ती खराब होण्याची शक्यता आहे. सो म्हटलं तर न खराब होतात त्यांना साईडला ठेवूया आणि तिथे पण छान असे ट्री, जे आपले रिअल ट्रीज ठेवले तर अजून किचन जे आहे छान दिसेल. आणि एवढी सारी भांडी होती सगळी घासून घेतली मी, चहाची वगैरे होती, जेवण बनवलेली होती, सोबतच इथे मी एक्स्ट्राची भांडीसुद्धा काढली होती आणि सगळी घासून वगैरे घेतली, किचन आवरून घेतलं. आणि म्हटलं कपडे तोपर्यंत मी त्याआधी मशीनला लावले होते, तर माझं एवढं सगळं काम जे आहे ना ते आवरेपर्यंत कपडेसुद्धा माझे झाले होते. म्हटलं चला आता झटपट जे आहे ना कपडे वगैरे सगळे जे आहेत ते वाळत घालून घेऊया, जेणेकरून मग एकदाच सगळं काम आवरलं ना की जेवायला मोकळं आणि आरामात जेवलं ना की नंतर मग एवढी सुस्ती येते ना, मग नंतर काही काम करायची इच्छा होत नाही. त्याच्यामुळे म्हटलं जेवण होण्याच्या आधीच जे आहे ना छान अशी सगळी कामं आवरून घ्यावी. आणि इकडे गॅलरीमध्ये मी बेडरूमच्या गॅलरीमध्ये जे आहे ना कपडे नेहमी सुकवत असते. सो बघा इकडे झालेले आहेत आणि इथे दुपारचं जेवण जेवून विरा झोपलेला आहे. तर बघा आम्ही झोपण्याच्या आधी ना इतका हॉलमध्ये पसारा करून गेलो की तुम्हाला काय सांगू. आता इतका सगळा पसारा आहे, म्हटलं आता हा झोपला तर पटापट आवरून घेऊया परत, नाहीतर हा मध्ये लुडबुड करतो आणि मला जिथे अर्धा तास लागणार तिथे 1 तास तर कम्प्लिटली लागतो. सो म्हटलं चला हा झोपलाय तर पटकन जे आहे पूर्ण घर जे आहे क्लीन करून घेते, मस्त झाडू वगैरे मारून लादी वगैरे स्वच्छ करून घेते. कारण की मला ना जॉबच्यामुळे वगैरे आणि सगळी घरातली कामं असतात, त्याच्यामुळे डेली लादी पुसणं तर शक्य होत नाही. पण 2 दिवसातून एकदा तरी जे आहे ना मी जसं मला जमेल, वेळ जमेल मिळेल तसं मी छान असं लादी वगैरे क्लीन करत असते. आता तुम्ही म्हणाल की काय 2-3 दिवसांनी पुसते, पण आता तुम्हाला तर माहिती आहे घरात काम असले, जॉब असलं, आपलं वर्किंग असलं की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना आपल्याला डेली जमत नाहीत, तुम्हाला सुद्धा माहितीच आहे. त्यानंतर बघा पूर्ण किचन आवरून झाल्यानंतर पूर्ण हॉल जे आहे ना मी आवरावर केली. सगळे सोफ्याचे कवर वगैरे नाही आहेत, सगळे अशा अस्ताव्यस्त पडलेले असतात. लहान मुलं म्हटलं की माहिती आहे तुम्हाला, घर आपलं कितीही स्वच्छ ठेवा, अजिबात आपल्या मनाला जसं वाटतं ना आपण घर असं राहावं तसं कधीच राहत नाही, एक्सपेक्टेड सुद्धा करू शकत नाही. आता तुम्ही ज्यांच्याकडे छोटे मुलं असतील ना त्या सगळ्या मम्मींना माहिती असेल की आपलं घर जे आहे ना आपण कधीच स्वच्छ ठेवू शकत नाही. आणि बघा इतकं मला डेली कितीही क्लीन करा सगळीकडे पसारा असतो, इकडे तिकडे खेळणी वगैरे अस्ताव्यस्त पडलेले असतात. सो असा काही जो आहे ना घरामध्ये खूप सारा पसारा पडलेला असतो. आणि फायनली जे आहे ना मी पूर्ण झाडून वगैरे घेतलं आणि लादी पुसून घेतली. आणि आता बघा मी जेवण वगैरे पण घेतलं, पटापट जेवण घेतलं. आणि ह्या ज्या वस्तू होत्या ना मी धुतल्या होत्या, सगळ्या क्लीन केल्या होत्या, त्या व्यवस्थित सुकलेल्या आहेत. भांडी वगैरे, चमचे, स्पून वगैरे सगळे मी व्यवस्थित जिथल्या तिथे ठेवून देणार आहे. म्हणजे कसं झटपट लगेच ठेवून दिलं ना सुकल्यावरती, मग नंतर संध्याकाळी कामं जास्त राहत नाहीत. आणि आता इकडे विरा सुद्धा उठलेला आहे आणि लोडबोल चालू झालेली आहे त्याची सोबतच. आणि आता बघा हे इतके सारे स्पून वगैरे जे आहेत ना माझ्याकडे, आणि ह्याच्याकडे मला छान असे स्पून ठेवायला ना एक मस्तपैकी मग वगैरे किंवा एखादा छान असा कंटेनर घ्यायचा आहे. तर सध्या जे आहेत ना मी असं माझ्याकडे हा डब्बा होता, त्याचं झाकण तुटलं होतं, तर त्याच्यामध्ये जे आहेत ना छान असे जे स्पून आहेत ते ऑर्गनाईज केलेले आहेत. आणि ही आहे माझी कांदे बटाटे वगैरे ठेवायची जाळी. आम्ही बऱ्याच दिवसापासून स्टीलची घ्यायची ट्राय करत होते, पण म्हटलं राहू दे, जी आहे ना सध्या ही तुटत वगैरे नाही तोपर्यंत हिचाच यूज करूया. आणि सध्या कसं होतं की आपलं जेव्हा स्वतःचं घर वगैरे असलं ना की आपण छान अशा सगळ्या गोष्टी आवडीने घेतो, पण रेंटेड घरामध्ये सगळं शिफ्टिंगमध्ये सगळ्या एका वस्तू खराब होत असतात. सो म्हटलं जोपर्यंत ही टिकते तोपर्यंत हिला चालवूया. आणि मस्तपैकी बघा त्याच्यामध्ये कांदे बटाटे जे आहेत ना मस्त लगेच टाकून ठेवते, म्हटलं कारण की बाजारातून आणलेले ते मी टाकले नव्हते आणि जाळी खाली झाली होती, तर म्हटलं चला झाली खाली तर लगेच स्वच्छ जी आहे ती छान अशी क्लीन करून घ्यावी. आणि सध्या गरमी वगैरे आता स्टार्ट झालेली आहे, तर आता बघू शकता अजून होळी, आता 1 दिवस झाला होळीला होऊन, पण इतकी गरमी स्टार्ट झाली काय सांगू. आणि पूर्ण जे आहे ना किचन वगैरे भांडी वगैरे सगळी लावून घेतली आणि मी पूर्ण घर जे आहे ना छान असं क्लीन करून घेतलं. आणि 4 वाजले होते, मला थोडीशी भूक लागल्यासारखं वाटलं. सो म्हटलं इथे चणे वगैरे खायला घेतले मी आणि थोडंसं पाणी पिलं आणि खूप छान वाटलं. सो आजचा दिवस माझा जो काही आहे ना छान असा किचन क्लिनिंगमध्ये पूर्ण घर आवरण्यातच गेला. तर भेटूया अशाच छान ब्लॉगसोबत. ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.